एक महत्त्वाची अपडेट समोर येते। राज्यात भाजपनं एकट्यानं निवडणूक लढवावी असा निर्णय भाजप संघाच्या बैठकीत झाल्याचं जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं आहे आणि याच संदर्भात त्यांनी एक ट्विट सुद्धा केलंय। ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना सोबत घेऊ नयेत असं ठरवण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय। दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटावर निशाणा साधलाय। दरम्यान त्यांनी नेमकं काय ट्विट केलंय आपण पाहूयात। तर नागपूरमध्ये भाजप आरएसएस यांची एक वैचारिक बैठक झाली, ज्यामध्ये 3 राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय असू शकतं या मंथनातून राज्यात भाजपनं एकट्यानं निवडणूक लढवावी असं ठरवण्यात आलंय। ज्यांच्यावर आरोप आहेत, ज्यांच्यावर डाग आहेत, त्यांना राजकारण समजतं, ज्यांना राजकीय जाण आहे त्यांना लगेच समजलं असेल की महाराष्ट्रात भाजप एकटीच लढेल असं ट्विट जितेंद्र आव्हाडांनी केलंय। तर ज्यांना भाजपसोबत निवडणूक लढवायची आहे त्यांनी कमळावर निवडणूक लढवावी, महाराष्ट्रात पुढे काय होईल हे सांगता येत नाही असं ट्विट जितेंद्र आव्हाडांनी केलंय।